इंदापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। मानदेशाचा मानबिंदू सहाय्यक आयकर आयुक्त डॉक्टर सचिन मोटे, मेंढपाळाचा मुलगा व्हाया IRS अधिकारी असा प्रेरणादायी प्रवास। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। परिस्थिती, गरिबी अथवा येणारी संकट तुम्हाला शिक्षण आणि तुमच्या ध्येयापासून रोखू शकत नाही। फक्त तुमच्याकडे हवी जिद्द, हीच जिद्द तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी पूल तयार करेल, वेळोवेळी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठीचा मार्ग दाखवेल। अशीच एक जिद्दीची, संघर्षमय आणि प्रेरणादायी अशी कहाणी सहाय्यक आयकर आयुक्त डॉक्टर सचिन मोटे यांनी लिहिली आहे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर। सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी अशी ओळख असलेल्या आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावातून मेंढपाळाचा मुलगा म्हणून सुरू झालेला प्रवास व्हाया MBBS IRS बनून कॉर्पोरेट जगताचे मुंबईतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या BKC येथील आयकर कार्यालयात पोहोचला आहे। तरुणाईला अखंड प्रेरणा देणाऱ्या आयडॉल डॉक्टर सचिन मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजवरच्या सामाजिक क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचा आणि योगदानाचा आढावा घेणारा विटा लाईव्ह न्यूज चॅनलचा स्पेशल रिपोर्ट। आपलं गाव सोडून जगायला जाणं ही संकल्पना मेंढपाळ समाजाच्या बाबतीत जगाच्या पाठीवर केवळ माणदेशात पाहावयास मिळते। व्यंकटेश माडगुळकर यांच्या बनगरवाडी या कादंबरीत जगायला जाणं म्हणजेच काही काळ मेंढ्यांचं ओझं पाठीवर घेऊन 2 घास खाण्यासाठी गावोगावी भटकंती करणं असं मानलं गेलं। जगायला जात असताना कुठलं आलं करिअर आणि कुठलं आलं भविष्य। पण एखाद्या मेंढपाळाच्या पोरानं या सगळ्या परिस्थितीवर मात करत जर आई वडिलांचं नाव 7 समुद्रापार नेलं तर नवल नाही का? पण हे घडलं आहे। आटपाडी तालुक्यातील विभूतवाडीच्या मोटे कुटुंबियांच्या बाबतीत सचिन नावाच्या वंशाच्या दिव्यानं 18 विश्व दारिद्र्यावर मात करत पहिल्यांदा डॉक्टर, नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाय्यक आयकर आयुक्त पदाचे लख यश मिळवलं आणि मोठे दाम्पत्याच्या डोळ्याचं पारणं फेडलं। विभूतवाडी हे गाव सांगली सातारा सीमेवरचं आणि आटपाडी तालुक्यातील जेमतेम 2-2.5 हजार लोकसंख्येचं गाव। कायमस्वरूपी दुष्काळी हा या भागास लागलेला कलंक। पण इथे गुणवत्तेचा सुकाळ असल्याचे डॉक्टर सचिन मोटे यांच्या यशाने सिद्ध केले। वडील बीरा दगडू मोटे आणि आई सुभद्रा यांच्या वाट्याला वंश परंपरागत मेंढपाळ हा व्यवसाय आलेला। या अशिक्षित दाम्पत्याला शिक्षणाचा कसलाही गंध नव्हता, केवळ 100 मेंढ्यांची संपत्ती वाट्याला आली। आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन वर्षातील 6 महिने घरादाराला कुलूप लावून मेंढपाळ म्हणून गावाबाहेर जगायला जायचं। मोठे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वडील बीरा हे पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करायचे। शेती होती पण तीही माळरानाची, वीण पाण्याची, त्यामुळे घरी आर्थिक चणचण भासायची। त्यात मेंढपाळ व्यवसायातून मिळणारे उत्पन्नही तुटपुंजे, त्यामुळे घरखर्च कसा तरी चालायचा। सचिन यांचं प्राथमिक शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत झालं। कधी शाळेत जायचे तर कधी पोटाच्या मागे आई वडिलांसोबत भटकंती करायची। पण आटपाडीचेच एक महाकवी गदी माडगुळकर यांनी त्यांच्या कवितेत म्हटलं आहे ना, बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू। भल्या सकाळी उन्हात नाहू, कड्या दुपारी पर्यात पोहू, मिळेल तेथून घेऊन विद्या अखंड साठा करू। या कवितेप्रमाणे शालेय शिक्षणापेक्षा माणसाला निसर्गच खूप काही शिकवून जातो। त्याप्रमाणे सचिन मोटे हे देखील निसर्गाच्या सानिध्यात समृद्ध झाले।
गावातल्याच हायस्कूलमध्ये सन 2004 ला 10वीची परीक्षा दिली. त्या परीक्षेत ते केंद्रात प्रथम आले. अर्थात मेंढपाळ असणाऱ्या त्यांच्या त्या मायबापाला हे यश आभाळा एवढं वाटलं. त्यांनी सचिन यांना आता पुढे शिकवायचं असं ध्येय उराशी बाळगलं. त्यासाठी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी कराडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 12वी विज्ञान शाखेत त्यांनी कराड केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आणि हा माणदेशाचा हिरा खऱ्या अर्थाने चमकणार अशी सर्वांचीच खात्री झाली. पुढे जिद्दीने, कष्टाने आणि परिश्रमाने MBBS शिक्षणासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या JJ हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवला. अथक परिश्रमानंतर आणि अभ्यासाच्या जोरावर डॉक्टरकीची पदवी मिळवली. डॉक्टरकीपेक्षा सामाजिक कार्यात स्वारस्य असणारे डॉक्टर सचिन मोटे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान अभ्यासातील हुशारी आणि गुणवत्ता पाहून बाजीराव पाटील यांनी त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला देऊन मार्गदर्शन केले. लहानपणापासूनच आपण मोठे झाल्यावर साहेब व्हायचं असं स्वप्न उराशी बाळगलं होतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी ते झपाटून दररोज 14 तास अभ्यास करत होते. परिस्थितीला कधी आड येऊ दिलं नाही. ध्येय डोळ्यासमोर ठेवून संघर्षमय वाटचाल करीत राहिले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक अडथळे आले, परंतु त्याही कठीण परिस्थितीत त्यांनी कधीच हार मानली नाही. प्राप्त परिस्थितीला सामोरे जात खंबीर आत्मविश्वासाने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नेटाने सुरू ठेवला. स्पर्धा परीक्षेत चमकण्यासाठी धडपडणारे सचिन यांना अनेक मित्रांकडून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत गेले. अखेर सन 2016च्या आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन डॉक्टर सचिन मोटे यांनी IRS ही बहुमानाची पदवी मिळवली आणि त्यांची थेट निवड सहाय्यक आयकर आयुक्तपदी झाली. सांगली जिल्ह्याच्या धनगर समाजाच्या इतिहासात हा सुवर्ण क्षण होता. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणारे डॉक्टर सचिन मोटे हे सांगली जिल्ह्यातील धनगर समाजातील पहिलेच युवक ठरले. चक्क एक मेंढपाळाचा मुलगा देशपातळीवरील सेवेत रुजू झाला होता. अख्ख्या आटपाडी तालुक्यातील जनतेला त्यांच्या यशाचं कौतुक वाटत होतं. डॉक्टर सचिन मोटे यांनी मिळवलेल्या या अफलातून यशाचे सेलिब्रेशन चक्क हत्तीवरून साखर वाटप करून करण्यात आले. सध्या डॉक्टर सचिन मोटे हे मुंबईत सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. निसर्गाने दुष्काळाचा कलंक माथी मारलेल्या आटपाडी तालुक्यात पाण्याचा दुष्काळ असला तरी इथल्या भूमिपुत्रांमध्ये कमालीची जिद्द आहे. इथल्या अनेक भूमिपुत्रांनी आपले कर्तृत्व सिद्ध करत विविध क्षेत्रात झेंडा फडकवला आहे. अशाच आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावच्या एका सर्वसामान्य धनगर कुटुंबातील मेंढपाळाचा सुपुत्र असणारे डॉक्टर सचिन मोटे यांनी UPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक आयकर आयुक्त या पदाला गवसणी घालत आपले कर्तृत्व सिद्ध केले. दुष्काळी भागातील एका मेंढपाळाचा मुलगा ते सहाय्यक आयकर आयुक्त हा प्रवास अतिशय खडतर असला तरी तो आजच्या पिढीसाठी तितकाच प्रेरणादायी आहे. एखादा युवक अधिकारी झाला की हुकुमशाह झाल्यासारखं वागणारे अनेक जण आपण पाहिलेत. अधिकारी पदाची झूल अंगावर चढल्यावर अनेकांना आकाश ठेंगणे होते. पदाचा उन्माद आणि बडेजावपणा काही औरच असतो. परंतु डॉक्टर सचिन मोटे यांनी आपली सहाय्यक आयकर आयुक्त पदाची कारकीर्द जनसेवेसाठी द्यायची असा निर्धार करून ते कार्यरत आहेत. गेल्या 3 वर्षापासून आपली ऑफिशियल जबाबदारी सांभाळून आपल्या माणसांसाठी अहोरात्र सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. कोरोनाच्या संकट काळात दानशूर गलई बांधवांच्या सहकार्याने आटपाडी तालुक्यातील गरजू रुग्णांना आणि रुग्णालयांना ऑक्सिजन मशीन भेट दिल्या. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक अभिनव उपक्रम म्हणून खानापूर आटपाडी तालुक्यातील शेकडो कुटुंबांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप, तसेच हिंगणगादे येथील दिव्यांग महिलेला व्हीलचेअर भेट देऊन साध्य फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपल्या जनसेवेच्या कार्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी डॉक्टर सचिन मोटे यांनी साध्य फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली.
देशभरात विखुरलेल्या गलाई बांधवांच्या सहकार्याने आणि ऑल इंडिया गलाई असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप शेठ साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी एक विधायक जनसेवेचे व्यासपीठ म्हणून साध्य फाउंडेशनची स्थापना केली. औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक विषयांना प्राधान्य देऊन आपल्या परिसराचा विकास करण्याचा संकल्प साकार करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थान मानून काम करण्याचा संकल्प साध्य फाउंडेशनने केला आहे. लोकांना सोयी सुविधा देताना जनसेवेचा वसा अखंडित ठेवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक विधायक फाउंडेशन म्हणून काम करणार असून शेती, शेतकरी, विद्यार्थी आणि उपेक्षित घटकांचे हे हक्काचे व्यासपीठ बनवणे हे साध्य फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. भरकटलेल्या तरुणांना दिशा देण्यासाठी डॉक्टर सचिन मोटे यांनी साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून सक्षम आणि प्रगल्भ बनवण्यासाठी विटा, आटपाडी येथे 5 स्टार लायब्ररी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे योजले आहे. तालुक्यातील युवकांना लोकसेवा आणि सरळ सेवा तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास या लायब्ररीत करता येणार आहे. तरुणांना क्लास 1 अधिकारी यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या मार्गदर्शन केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच ही दोन्ही मार्गदर्शन केंद्रे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तरुणांना पुणे, मुंबई, सांगली, सातारा, सोलापूर अशा मोठमोठ्या शहरात जावं लागतं. परंतु आता त्यांना आटपाडीतच प्रशिक्षण घेऊन अभ्यास करता येणार आहे. ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे अशा तरुणांना बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणं पेलवत नाही. म्हणूनच त्यांच्यासाठी साध्य फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील मुलं स्पर्धेच्या युगात मागे पडतात, त्यांना न्याय मिळावा म्हणून विटा आणि आटपाडी येथे निशुल्क सुसज्ज 5 स्टार लायब्ररी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात साध्य फाउंडेशन तर्फे भिवघाट येथे केंद्रस्थान म्हणून एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे, खानापूर, आटपाडीसह अन्य भागात CBSE अभ्यासक्रमाच्या शाळा सुरू करणे, शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा संकल्प डॉक्टर सचिन मोटे यांनी केला. एक संवेदनशील व्यक्तिमत्व, आपल्या मातीशी नाळ जपणारे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे, मानदेशाचा मानबिंदू असलेले सहाय्यक आयकर आयुक्त डॉक्टर सचिन मोटे यांच्या हातून असे सामाजिक कार्य घडो, याच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.